नमस्कार मित्र हो. किडनी स्टोनच्या असह्य वेदना आणि नोकरीची चिंता. स्वामी समर्थांची कृपा. आजची कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या आयुष्यात एकाच वेळी दोन मोठी संकट आली होती. एकीकडे शरीराला असह्य वेदना देणारा आजार आणि दुसरीकडे संसार चालवण्यासाठी आवश्यक असलेली नोकरी हातातून गेलेली. पण जेव्हा माणसाचा आधार संपतो तेव्हा स्वामी समर्थांचा हात त्याच्या पाठीशी उभा राहतो. ही कथा नाही तर एका दादाचा अनुभव आहे, श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामींच्या कृपेचा. मुंबईमध्ये राहणारा अमोल नावाचा एक साधा तरुण होता. तो एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. घरची जबाबदारी, आई वडिलांची काळजी आणि भविष्याची स्वप्ने असे त्याचे आयुष्य व्यवस्थित चालले होते. अमोल लहानपणापासून स्वामी समर्थांचा भक्त होता. रोज सकाळी उठल्यावर तो स्वामींचे नाव घेतल्याशिवाय दिवस सुरू करत नसे. पण अचानक एक दिवस त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला त्याने साधा त्रास समजून दुर्लक्ष केले, पण काही दिवसातच वेदना इतक्या वाढल्या की रात्री झोपणेही कठीण झाले. कधी कधी तर वेदनेने त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. घरातील लोक घाबरले आणि त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, तुमच्या किडनीमध्ये मोठा खडा आहे. हा त्रास कमी होण्यासाठी ऑपरेशन करावे लागेल. हे ऐकून अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच वेळी कंपनीमध्येही काही बदल झाले होते आणि आजारपणामुळे त्याची नोकरीही गेली होती. हातात पैसे नाहीत, समोर ऑपरेशनचा खर्च आणि शरीर वेदनेने त्रस्त. अमोल खूप खचून गेला. एका रात्री तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, माझी किती परीक्षा घेणार? माझ्याकडे पैसा नाही, नोकरी नाही आणि हा आजार सहन होत नाही. आता माझा आधार फक्त तुम्ही आहात. त्या दिवसापासून अमोलने मनापासून स्वामींचे नामस्मरण सुरू केले. श्री समर्थ स्वामी समर्थ, श्री समर्थ स्वामी समर्थ असा नामस्मरण त्यानं सुरू केलं. वेदना होत असतानाही तो नाम घेत राहिला. त्याच्या मनात एकच विश्वास होता, स्वामी माझी हाक नक्की ऐकतील. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक त्याच्या जुन्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला, अमोल, आमच्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. तुझ्या अनुभवाला योग्य आहे. तुला नोकरी हवी असेल तर इंटरव्ह्यूसाठी ये. अमोलला विश्वासच बसला नाही. ज्यावेळी त्याला सर्व मार्ग बंद वाटत होते त्याच वेळी नोकरीची संधी त्याच्याकडे चालून आली. इंटरव्ह्यू झाला आणि काही दिवसातच त्याला नोकरीची ऑफर मिळाली. पण एक अडचण होती. त्याला 15 दिवसांनी जॉईन करायचे होते. अमोलने विचार केला, जॉईन होण्यापूर्वी माझा आजार ठीक झाला पाहिजे, नाहीतर पुन्हा समस्या निर्माण होईल. तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी पुन्हा सोनोग्राफी करण्यास सांगितले. अमोल मनात स्वामींचे नाव घेत रिपोर्टची वाट बघत होता. थोड्या वेळात डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला आणि ते अचानक शांत झाले. अमोल घाबरून म्हणाला, डॉक्टर, काय झाले? डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, अमोल, मागच्या रिपोर्टमध्ये जो खडा दिसत होता तो आता दिसत नाहीये.
अमोलला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, म्हणजे? डॉक्टर म्हणाले, तुमची किडनी पूर्णपणे स्वच्छ दिसत आहे. खडा गायब झाला आहे. हे ऐकताच अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. पण हे दुःखाचे नव्हते. हे स्वामींच्या कृपेची जाणीव झाल्याचे अश्रू होते. त्याने मनात म्हटले, स्वामी, तुम्ही माझा आजारच दूर केला नाही, तर माझ्या आयुष्याची चिंता देखील दूर केली. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटते की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, पण भक्ताची खरी परीक्षा त्याच वेळी सुरू असते. जेव्हा परिस्थिती कठीण असते तरीही त्याचा विश्वास देवावर कायम राहतो. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमोलच्या आयुष्यातही असेच काही घडले होते. त्याला नोकरी मिळाली, त्याचा आजार दूर झाला आणि त्याचा विश्वास आणखी मजबूत झाला. मित्रहो, स्वामींवर श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि संकटात कधीही आशा सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की पोहोचते. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला ही कथा आवडली असेल, हा अनुभव आवडला असेल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.